हल्ली ना माझ्या श्रियाला पराठ्यांचे प्रकार जास्त आवडतात. त्याच्यामुळे मी आज संध्याकाळच्या जेवणाला पनीर पराठा करत घेतला होता. गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याच्यात थोडंसं बेसन टाकलं होतं आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ मळलं होतं. थोडंसं घट्टसरच डो बनवला होता. तर मग तेल टाकून परत छान मळून घेतलं आणि थोडंसं साईडला ठेवून घेतलं. पराठ्याला ना अगदी बारीक कांदा कापायला लागतो. त्याच्यामुळे हा एक छान असा बारीक कांदा कापून घेतला मी आणि त्याच्यानंतर मग हे पनीर खिचून घेतलं. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि हा चिरलेला कांदा टाकून घेतला. अगदी बेसिकच मसाले टाकले, हळद आणि मसाला आणि मीठ असं सगळं टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं. आणि पुरणपोळी भरतो तसं मग हा गोळा मी तयार करून घेतला. अगदी सारण गच्च भरून घेतलं होतं, कारण का कुठेच कमी नको पडायला, पोळी अशी जाड लागायला नको. त्याच्यामुळे मग मी असं छान असं मळून घेतलं, डो बनवून म्हणजे गोळा बनवून घेतला आणि मस्त हलक्या हाताने लाटून घेतला आणि मस्त तूप टाकून छान भाजून घेतला आणि असा रेडी आहे पनीर पराठा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.